अरे मुलांनो, मी आताच सर्वांचा रिझल्ट बघून आलोय. पण एक दुःखद विषय असा आहे की एका विद्यार्थ्याचा एक विषय गेलेला आहे. बाबू माझ्याच विषय गेला असं राव. या वर्गात माझ्यापेक्षा मोठं कोणीच नाही मला वाटतंय. बात तो सही है. काहीतरी करावं लागेल सरला जाऊन सांगतो गाड्या कपचू नाव. सर ऐका ना, ते नाव घेताना सांगू बरं काय विषय गेलेला का बर? सर. ती आपल्या वर्गातली ती प्रिया नाही का, ती आमची पाहुणी आहे. तिला जर कळला ना माझा एक विषय गेलाय, ती साऱ्या पाहुण्या वर्गात करून टाकेल माझ्या लय जण मग. काय चाललंय काय? अरे पण विषय तुझा नाही येतो. मग प्रदीप एक विषय गेलेला आहे. प्रदीपचा एक विषय गेलाय. ऐका, हे प्रदीपचा एक विषय गेलाय. प्रदीप बरं ते मी नाहीये. हो सर, काय याला मी सांगत होतो बरं का, अभ्यास कर माझ्या संग अभ्यास करायला बसला असता त्याचा निघला असता सर विषय. अभ्यासच करीत नाही राव सर, नुसतं इकडे तिकडे कुत्रे मारे. त्याला जरा सांगा अभ्यास करा, 2-3 करा, फटके मारा आणि आपला वर्ग सुटला का त्याला इथं बसून ठेवा. त्याचं लय विषय कच्चे राहिले बरं का त्याचे. तुमचं काही कर्तव्य आहे का नाही राव सर, एक शिक्षक म्हणून त्याला 2-4 दांड्या टाका त्याच्या डोक्यात जरा. ते एवढं छान आहे का? काय आलं? अरे त्याचा एकच विषय गेलाय, हा, तू नापास झाला. मी नापास झालो. मग सर, मी आपल्या ऑफिसच्या भोंगामध्ये सांगतो, राजा नापास झाला.